आज ठाकरे बंधूंचा सहकुटुंब स्नेह भोजनाचा कार्यक्रम आपल्याला दिसतोय। त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि मातोश्रीवरती हा सहभोजनाचा कार्यक्रम असेल। गेल्या काही दिवसांमधल्या या भेटीगाठी वाढतायत। एकीकडे युतीची चर्चा होतीये, दुसरीकडे कौटुंबिक भेटीगाठी देखील वाढतायत आणि कुटुंबातला हा जिव्हाळा अधिक दृढ होताना दिसतो आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। राज ठाकरे हे मातोश्रीवरती पुन्हा एकदा पोहोचताना दिसतायत। आज ठाकरे बंधूंचा हा एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आयोजित करण्यात आलाय। या आधीच्या सुद्धा भेटीगाठी महाराष्ट्रानं पाहिल्यात। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झालेली भेट असेल किंवा अगदी काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशासाठी राज ठाकरे उपस्थित होते आणि त्यानंतर ते मातोश्रीवरती पोहोचलेले होते। या भेटीगाठींविषयी माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत। अक्षय, आज पुन्हा एकदा राज ठाकरे हे मातोश्रीवर येत आहेत आणि यावेळी स्नेहभोजनासाठी ते मातोश्रीवर येणार आहेत अशी माहिती दिली गेलेली आहे। मगाशी देखील राज ठाकरे निघालेले होते मातोश्रीसाठी, मात्र पुन्हा ते शिवतीर्थावर गेले। आता ते पुन्हा एकदा मातोश्रीवर येण्यासाठी निघालेले आहेत आणि यावेळी असं सांगितलं जातं की सहकुटुंब ते मातोश्रीवर येणार आहेत। आपण पाहताय इथे पोलिसांना देखील अलर्ट सध्या आलेला आहे आणि कोणत्याही क्षणी राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचू शकतात आणि मातोश्रीवर आज एक लंच आयोजित करण्यात, स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याच स्नेहभोजनासाठी इथे राज ठाकरे येणार आहेत असं सांगितलं गेलेलं आहे। आपण पाहताय पहिली गाडी ही आलेली आहे ज्यामध्ये राज ठाकरे यांची आई आहे, शर्मिला ठाकरे आहेत, 3 महत्त्वाच्या व्यक्ती या पहिल्या गाडीमधून आलेल्या आहेत आणि यांच्यानंतर राज ठाकरे यांची देखील गाडी येणार आहे। राज ठाकरे त्यांच्या नेहमीच्या गाडीमध्ये येतील असं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंची आई ही सध्या मातोश्रीवर दाखल झालेली आहे। त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी देखील होत्या राज ठाकरे यांच्या। त्यामुळे आता ही जी आपल्याकडे माहिती होती ती आता ही निश्चित झालेली आहे की आज राज ठाकरे हे सहकुटुंब स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर दाखल होत आहेत। याच्या आधी आपल्याला माहिती आहे एका महिन्यापूर्वीच उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर गेलेले होते। त्यावेळी त्यांच्याबरोबर कोणता परिवार त्यांचा नव्हता, मात्र त्या ठिकाणी त्यावेळी संजय राऊत त्यांच्याबरोबर होते। आता मात्र राज ठाकरे जे आहेत ते येणार आहेत मातोश्रीवर। त्यामुळे एका महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे गेल्यानंतर आज राज ठाकरे हे मातोश्रीवर येत आहेत। त्यामुळे दोन भावांमधले संबंध आणखीन दृढ होताना आपल्याला दिसून येत आहेत। त्या संबंधांमध्ये, त्या नात्यांमध्ये आणखीन दृढता येताना आपल्याला दिसून येत आहे। ही जी दृढता आहे किंवा ही जी जवळीक वाढलेली आहे दोन बंधूंमध्ये, ती जी जवळीक आहे ती येणाऱ्या काळामध्ये राजकीय जवळीक देखील होईल का हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण की अजूनही गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या चर्चा आहेत त्या चर्चा अजूनही केवळ चर्चाच आहेत। त्यावर कोणत्याही प्रकारे अधिकृतरित्या या दोन बंधूंची किंवा या दोन पक्षांची युती झालेली आहे हे अजूनही कोणी सांगितलं गेलेलं नाही आहे। आपल्याला असं वाटत होतं की दसरा मेळाव्याच्या दरम्यान असं सांगितलं जाईल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हे जे आहे त्यांचे पक्ष देखील आता एकत्र होतील, त्यांची युती होईल, म्हणजे मनसे आणि शिवसेना उभाठा या दोन पक्षांची युती होईल असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र अजूनही ती अधिकृत घोषणा जी आहे ती झालेली नाही आहे। त्यामुळे